दिनांक 2 जानेवारी. गोष्टीचं नाव आहे चार शिकारी. महाराज हिमालयात हिंडत होते त्यावेळी 4 शिकारी हरणांची शिकार करत होते. प्राणभयाने हरिण एकीकडे, हरिणी दुसरीकडे, तर पिल्लू तिसरीकडे पळाले. पळाले ते जेथे महाराज होते तेथेच ते आले आणि त्यांच्या कुशीत शिरले. शिकाऱ्यांनी बंदुकीच्या फैरी झाडल्या, बाणांचा वर्षाव केला, पण कशाचाच उपयोग होईना. महाराजांनी 2 खडे त्या शिकाऱ्यांच्या दिशेने फेकले. त्यासरशी शिकारी पुतळ्यासारखे स्तब्ध झाले. त्यांची हालचालच बंद झाली. घटकाभराने महाराजांनी कृपादृष्टीने पाहताच त्यांची तटस्थता गेली. ते शुद्धीवर आले व शरणागत होऊन महाराजांची क्षमा मागू लागले. त्यांना बोधपर उपदेश करून महाराजांनी त्यांचा उद्धार केला. शस्त्राच्या बळावर दादागिरी करून गरीब जीवांना छळणारे गुंड शिकारी या लीलेत आहेत. त्यांना शक्तीचा अहंकार होता, त्याच बळावर ते हरिणांना आणि स्वामींना नमवू पाहत होते. हरिणाचे पिल्लू महाराजांच्या आश्रयास आले आणि अभय पावले. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, या वचनाचे प्रत्यंतरच या लीलेतून दिसते. शस्त्रबळावर दहशत माजवणारे आज जगात सर्वत्र दिसतात, पण त्यांना घुबडासारखे लपून छपून दिवस काढावे लागतात. अज्ञातवासात राहावे लागते. 4 लोकात फिरताना संरक्षण लागते. महाराजांसारखे स्वतंत्र जीवन मोकळे ढाकळेपणाने ते जगूच शकत नाहीत. भय त्यांच्या पाचवीला पूजलेले असते. त्यांच्या श्वासाला जीवनाचा सुगंध नसतो, त्याला मरणाची दुर्गंधी असते. देवाला मात्र अंधार ठाऊकच नसतो, कारण तो स्वतेजाने उजळत असतो. ते म्हणून देवाचा आश्रय करणाऱ्याचे हे आयुष्य उजळून निघते. त्याला भयभीती राहत नाही. महाराज करुणानिधी असल्याने त्यांना मारावयास सुटलेल्या मारेकरी शिकाऱ्यांवरही त्यांनी कृपाच केली. देवाला खरे तर अवकृपा करताच येत नाही. ज्यांना देवाच्या अवकृपेचा अनुभव आला असेल त्यांनी हे जाणावे की त्यांच्या कर्म दुरितक्षयासाठी देवाने केलेली ती कृपाच असते. खाणीतून निघालेले सोने अशुद्ध असते, ते झाडून घ्यावे लागते. तसेच जारज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज या 4 खाणींमध्ये जन्म पावणारे जीव पूर्वकर्माने अशुद्धच असतात, अविद्येने माखलेलेच असतात. त्यांना देवाने झाडून घेतले तर ती अवकृपा कशी? ती तर देवाचीच कृपा असते. म्हणून त्या उन्मत्त शिकाऱ्यांप्रमाणे देवावर फैरी झाडण्यात काही अर्थ नसतो. तसले पाप कोणीही करू नये. धन्यवाद.